बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते आष्टीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। सदर उद्घाटन आज रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान हे उद्घाटन करण्यात आले। आष्टी मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट लक्ष्मणराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आष्टी या ठिकाणी HDFC बँके कॉम्प्लेक्समध्ये या कार्यालयाचे उद्घाटन केले। सदर उद्घाटन बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीला सामोरं जातोय। आमचा अमोल म्हणला की हे काय राजकीय व्यासपीठ नाही, हे राजकीयच व्यासपीठ आहे। अमोल, तुला कोण म्हणलं हे राजकीय व्यासपीठ नाही? हे राजकीयच व्यासपीठ आहे। सगळे आपले उभाटा, सगळे आपलेच माणसं आहेत ना। आता आपल्याला 8-10 दिवसांनी तर राजकीयच व्हायचंय ना सगळ्यांना, त्याच्यामुळे राजकीयच व्यासपीठ आहे। आमचे चौधरी काकांचं नाव नाही तर शेवटपर्यंत कार्यालय काढलं नाही। शेवटी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ते कार्यालय सुरू केलं आणि त्या कार्यालयाचा उपयोग आष्टी मतदारसंघामध्ये खूप झालेला आहे। आज खरं पाहिलं तर सर्व जनतेला असं वाटतं की आपण आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, नगरसेवक झालो की आपण खूप काही करू शकतो। जो शरदचंद्रला फार खर्च पण येत नव्हता। कार्यकर्ते स्वतःच्या त्यावेळेस मोटरसायकली नव्हते, सायकल फिरायचे आणि प्रचार करायचे। पुढे जेवण नाही मिळालं, एक शेरभर फुटाने शेरभर संघाने घेतले, खिशात टाकले की प्रचार सुरू, अशी अवस्था होती। आणि म्हणून त्या काळाचा जो पुढारी झाला त्याने समाजाचं पहिलं हित पाहिलं, शेतकऱ्याचं हित पाहिलं आणि कोणावर जर अन्याय होत असेल। अशा प्रकारे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह माजी आमदार साहेबराव दरेकर व विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।